लहान मुलांना तुम्ही असा कधी जुगाड करून दिला आहे का? हाय एव्हरीवन, मी मोनिका मोहन. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. हे जे मका पोहे आहेत ना, हे लास्ट मंथमध्ये मी किराणामध्ये घेऊन आले होते आणि ते ना डब्यामध्ये तसेच राहून गेले. आणि लहान मुलं घरी असली ना की काही ना काही खायला मागतातच. मग डबे चेक केले तेव्हा मला हे मका पोहे मिळाले. ते चाळून घेतले आहेत कारण बारीक बारीक त्यामध्ये कण असतात. तर मग हे आता तळून घेतले आणि त्यामध्ये ना आता चिवडा मसाला ॲड करायचा होता, पण चिवडा मसाला घरामध्ये अवेलेबल नाही. मग काय केलं, चाट मसाला आणि हे जे ब्लॅक सॉल्ट आहे ना, हे मी मिक्स करणार आहे. त्यासाठी ना एका प्लेटमध्ये मी थोडासा चाट मसाला आणि थोडं ब्लॅक सॉल्ट घेतलं आणि ते मिक्स केलं आहे. इनफॅक्ट एवढा मसाला तर काही लागला नाही. बाकीचा मसाला मी ना डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला आहे. आता हा गरम गरम पोह्यांवरती मसाला चांगला लागावा म्हणून मग मिक्स करून घेतला आहे आणि ते आपलं घरगुती स्नॅक्स तयार झाला आहे. आज ना शौर्यने मस्त ड्रॉइंग केला आहे. हा माणूस काढला आहे, पण त्याला ना लिपस्टिक लावलेली आहे. तर त्याच्याकडे थोडंसं इग्नोर करा आणि त्याच्या ड्रॉइंगच्या टॅलेंटकडे ना लक्ष द्या. मुलं घरी असली की सतत त्यांना काही ना काही खेळ पाहिजे असतो. आता मी इथे ना एक जुगाड करून देते. त्याला लिक्विड सोप घेतला आहे, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि बबल्स क्रिएट करण्यासाठी आमच्याकडे तर काही स्ट्रॉ नाही आहे. तर मग मी ते कढीपत्त्याची काडी घेतली आहे, त्याला गोल केलं आणि याच्यापासून मस्तपैकी बबल क्रिएट होत आहेत. तर तुम्ही हा जुगाड कधी लहान मुलांना करून दिला आहे का, ते मला कमेंटमध्ये सांगा.